उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांच्यावर विकासक दीपाली इन्फ्रा प्रोजेक्टचे मालक स्वामी यांनी गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। स्वामी यांनी दावा केला आहे की शरद पाटील यांनी उभाटा पदाधिकाऱ्यांना पुढे करून आपल्याकडून आर्थिक डिमांड करण्याचा कट रचला होता। या आरोपांमुळे परिसरात चर्चांना उधाण आले। मात्र शरद पाटील यांनी हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले। जर मी कोणतीही डिमांड केली असेल तर बिल्डरने थेट पोलीस ठाण्यामध्ये जाऊन माझ्या विरोधात तक्रार दाखल करावी, खोटे आरोप करून दिशाभूल करू नये, असं स्पष्ट प्रत्युत्तर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलंय। दरम्यान या वादाच्या पार्श्वभूमीवर शरद पाटील उपोषणावर ठाम राहिले असून उपोषणकर्त्यांसोबत आंदोलन सुरू ठेवले आहे। शरद पाटील माझ्याकडे 10 ते 15 दिवसापूर्वी मला 2-3 वेळा फोन केला होता। शरद पाटीलचं काम काय आहे, इनलिगल ते कुठे पण टपरी उभ्या करायचे आणि दुसरे इश्यू करून एकदा केव्हा ते काय लोकांना भडकून द्यायचे आणि काहीतरी मागणी करायचे। हे शरद पाटीलचा धंदा आहे। आणि शरद पाटीलचा धंदा असा आहे, माझ्याकडे आलं तर मी बोललो तुमच्याकडे काय पेपर आहे तुम्ही घेऊन या ना। तिथे रोड बदलला म्हणजे आम्ही DP प्रमाणे नगरपालिकेने बनवले, मी बनवलेलं नाही आहे। हे DP रोड आहे ना, DP प्रमाणे बनवलेलं आहे आणि नगरपालिकेचं डिमार्केशन आहे। आणि 2020ला हे DP कसा बनवायचा त्यांच्या ऑर्डर आहे त्यांच्याकडे नगरपालिकेचं। आणि मला नगरपालिकेचा रोड बनवत असताना माझ्या ज्या जागेत आता वहिवाट रस्ता येणं जाणं करतात लोक, ही रस्ता इथून आहे माझी जागा आहे, माझे DP जिथून आहे तिथून बनवा, ते पण DP माझ्या जागेतनं आहे, जिथून DP आहे तिथून बनवा। मी त्यांना पत्र दिलं वकिलाकडून मी नोटीस दिल्यानंतर मला नगरपालिकेनं बोलवल्यानंतर DP आम्ही मार्क करतो, मग तुम्ही तिथे देणार का? ओलं देणार ना, DP जिथून आहे तिथे द्यायचीच आहे मला। मी दिलं DP, त्या लोकांना 12 मीटर DPपासून माझे सँक्शन आहे। मला ते नगरपालिकेनं सांगितलं तुम्ही जरा पुढे 18 मीटर आज ना उद्या करायला लागेल, तुम्ही 18 मीटर देऊ शकता का? बोला मी देऊ शकतो। मी मला काय पैसे देणार आहे तुम्ही, का द्यायला काय मला अडचण नाही आहे। मी 18 मीटर रोड जागेवर केलेलं आहे आणि ते पण जागेवर नगरपालिकेनं सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे आणि नगरपालिका सांगितल्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे, कुठला इनलिगल केलेलं नाही आम्ही। आणि शरद पाटील ओनली ब्लॅकमेल करतो, स्वतःचा फायदा करता। आणि अनेक वेळा त्यांना सांगितलं, त्यांना मी काल पोलीस स्टेशनला सांगितलं, पोलीस स्टेशनला बाबा माझ्या जागेत तर उपोषणाला बसायचं नाही, माझ्याकडे जे डॉक्युमेंट बघायचं तर तुम्ही येऊन डॉक्युमेंट बघा ना। पहिलं तुम्ही आंदोलन बसलं उपोषण करण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे येऊन माझ्याकडे डॉक्युमेंट आहे का नाही, काय मिस्टेक आहे का माझ्याकडे बघून घ्या ना आणि व्हेरिफिकेशन करा। अगर मी नाही दिलं आहे, तुम्हाला दाखवलं नाही आहे, तुम्हाला पेपर नाही दाखवलं तर तुम्ही हे करू शकता। आज मी तुम्हाला सर्व पेपर DP रिमार्केशन, माझे DP कसं आहे, TLR कसं आहे, सर्व दाखवतो मी तुम्हाला। आता सर्व म्हणजे सर्व आणलेलं आहे। काय ते म्हणजे रघुनाथ शांताराम गुलवे उपोषण केलं भेट आहे ना? नाही, शांताराम गुलवे कोण आहे अजून मला माहितीच नाही, मला कधी भेटलंच नाही आणि कोण आहे मी शांताराम गुलवेच्या माझ्या कधी मुलाखत पण नाही। काल पोलीस स्टेशनला जेव्हा आलो होता, पोलीस स्टेशनला शरद पाटीलच पुढे येतो। हे शरद पाटीलच्या कारणामुळे शांताराम गुलवे वगैरे नावाला खाली हे आहे, म्हणजे शांताराम गुलवे मला खाली भेटलं पण नाही कधी। हे शरद पाटीलचं काम आहे। हे शरद पाटील स्वतः नगरपालिका काल शरद पाटील आपलं हे म्युनिसिपल पोलीस स्टेशनला शरद पाटील एकटा होता की तिथे आणि पोलिसांनी जेव्हा बोलवलं तर शरद पाटील आला तर मला शरद पाटील भेटला। मी बोलला तर शरद पाटीलचा आता बोलण्यात काय अर्थ नाही आहे। शरद पाटीलचा डिमांड असतो, त्यांच्या डिमांड आपल्याला करायचा नाही आहे। आपल्याला कायद्याने लिगली आहे ते करायच्या, कोणाच्या कायद्याला आपल्याला मोडून आणि कोणच्या डिमांडला आपल्याला हे करायचं नाही आपलं बस। बोला दादा, तुमच्यावर आरोप झाले तर तुम्ही पाहिले काय ते? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हा जो रस्ता बनवलेला आहे म्हसोबा चौक ते भैरवटी आणि त्याची मंजुरी वर्क ऑर्डर कामाचा जो आहे तसा न बनवता त्यांनी हा रस्ता जुनी जनता बँकपासून पुणा लिंक रोडपर्यंत बनवलेला आहे। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की हा जो रस्ता जो मंजूर वर्क ऑर्डर आहे त्याप्रमाणे न बनवता हा जो बनवलेला आहे आणि ते DPच्या नावाखाली जो बनवलेला आहे त्याची कुठलीही परवानगी माननीय आयुक्त साहेबांची नाही। आणि जर रस्ता तुम्हाला चेंज करायचा असेल तर महानगरपालिकेतील आयुक्तांची परवानगी लागते। आणि 40 वर्षापासूनची जी वहिवाट आहे, या वहिवाटीमध्ये डांबरीकरण झाले आहे, दोन्ही बाजूला गटारी आहे, मध्ये ड्रेनेज लाईन आहे, पाईपलाईन गेलेली आहे आणि या सर्व गोष्टी या नवीन रस्त्यात तर बिलकुल केलेल्याच नाही आहे। आणि जे काय बिल्डर आहेत सन्माननीय स्वामी यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते मी मगाशी माध्यमाकडनं मला समजलं की मी ब्लॅकमेल करतो, तर त्यांना कुठं ब्लॅकमेल केलं असेल तर त्यांनी सरळ पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला पाहिजे की काय ब्लॅकमेल केलेलं आहे। असे खोटे नाटे आरोप करून असं चालणार नाही। आणि हे जे झाडं तोडलेले आहेत या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये किंवा XYZ
तर त्यामध्ये जे 30 ते 40 वर्षापूर्वीचे मोठे मोठे वृक्ष होते, हेरिटेज वृक्ष होते आणि ते तोडण्यात आलेत आणि ते तोडायची छाटायची परवानगी घेतलेली आहे. झाडं मुळापासून उपटायची परवानगी घेतलेली नाही आणि त्याच्याबद्दल हे बिल्डर असेल, या महानगरपालिकेचे अधिकारी असेल, यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.